लोकांना मिळाले नाही कारण ते बुद्धिमान नसतील असं वाटतं आपल्याला. ते बुद्धू असतील, ते त्यांना मिळालं नाही. खूप पैसा मिळाला आणि तो माणूस जर पळत असेल, धावत असेल, सुखी नसेल, आपण म्हणतो काय मूर्ख आहे, कारण आपल्याजवळ नसतो ना पैसा. त्याजवळ नाही ना, नाही त्याजवळ आहे, त्याला सुखाची इतकी साधनं आहे, तरी मूर्खपान. आपण जर त्याच्या जागेवर असतो तर हा 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 झोपलोच असतो. दिवसा झोप, रात्री झोप, साधने झोप, केव्हाही झोप, जेवण सोडून. आणि लॅट्रिन सोडलं तर नेहमी झोप, असं वाटतं आपल्याला. लोकांना मिळालं नाही, ते बुद्धिमान नसतील, वाटा चुकल्या असतील त्यांच्या. माझी नाही चुकणार, प्रत्येकाला वाटतं आपली नाही चुकणार बरं का वाट. त्यांची चुकली असेल, ते बुद्धू असतील, ते बुद्धिमान नसतील. म्हणून कामाने जागा, तर कामाने जागा, जागे व्हा आतमध्ये. को जागृती, जागे व्हा, अंतर्मनाने जागृत व्हा, म्हणजे साक्षी भाव ठेवा. जागे व्हा म्हणजे राम मिळेल. काम ऊर्जा पडेल तेव्हा राम मिळेल, ध्यान लागेल. मग काम ऊर्जा मी काल म्हटलेलं आहे की काम ऊर्जा आणि राम ऊर्जा एकाच वेळेस उठू द्या, काम कंट्रोल होईल. म्हणून पहा, आपल्या अध्यात्माने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितलेले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ आणि काम संसाराशी निगडीत आहे, आणि धर्म आणि मोक्ष सुरुवात आणि एंड आहे. याच्यामध्ये कंट्रोल आहे. एकाच वेळेस अर्थभावना निर्माण झाली तर धर्मभावना निर्माण व्हावी. म्हणजे पैसे कमवायची जर भावना निर्माण झाली तर देण्याची दानत देखील निर्माण व्हावी. मी दिलं पाहिजे एकाच वेळेस. आणि इकडे काम इच्छा निर्माण झाली, तिकडे मोक्ष इच्छा निर्माण व्हावी, ब्रह्मचर्याची व्हावी. एकाच वेळेस दोन्ही लाईनी, तर ते कंट्रोल राहतं. मग फार उफाळून काम येत नाही, विवेक शक्ती नष्ट होत नाही. धर्मभावना, कामभावना, काम ऊर्जा, राम ऊर्जा एकत्रित उठल्या तर कंट्रोल राहतं. अर्थ आणि काम कंट्रोल बाय धर्म आणि मोक्षा. अर्थ आणि काम ऊर्जा ही मोक्ष आणि धर्म ह्या दोन्हीच्या चौकटीत असेल, संसार आणि परमार्थ चांगला होतो. म्हणजे भोगही आहे, भोग भोगून ब्रह्मचारी पद राहता येतं. भोग हा त्याग करता येतो, कारण जागा या. भोग भोगताना राम आठवतो, विषय तो त्यांचा झाला नारायण. विशेष नारायण. आता इथे बायको नाहीये म्हणून धर्म पत्नी असा शब्द आहे. सगळं कंट्रोल, धर्म पत्नी फार मोठा अर्थ आहे, पण नाही सांगत. आता आमच्या ह्या धर्मपत्नी आहे, आणि रोज भांडतात. आणि ते म्हणतात आमचे हे पतिराज. काही नाही, ध्यान लागले म्हणून ओशोनी, मी अजून ते वाचलं नाही पुस्तक, सेक्स मधून समाधी सुख जो विषय मांडला असेल, मी वाचलं नाही. त्याच्यामध्ये जर ध्यान लागलं तर काम ऊर्जा तुम्हाला संपवत नाही, तुमची ऊर्जा डाऊन करत नाही. ध्यान लागलं पाहिजे. जेवतानाही प्रभूचं ध्यान. म्हणून आपण काय म्हटलंय, खाताना, पिताना, झोपताना, चालताना, कशातही कर्म करताना प्रभू आठवण ठेवा, प्रभूची आठवण ठेवा. एक ऊर्जा लहर सतत तुम्ही जागी ठेवा आणि बाकीच्या ऊर्जा लहरी त्यावेळेस बरोबर असू द्या.
धर्म मोक्षाच्या कंट्रोलमध्ये अर्थाने काम. सतत प्रतिमा प्रयोग. प्रभू बरोबर पाहिजे, प्रभू समोर पाहिजे. आपण म्हटलंय केव्हाही राम माझा आजूबाजू मागे पुढे वर खाली. किंवा जनाबाई काय म्हणते त्या अभंगात, हे तर बाप्पासाहेबांचं आहे. जनाबाईचा वाम सव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे. आपण म्हणलं आम्ही इकडे पाहिलं तर दीपा पाटील दिसायली, इकडे पाहिलं तर देसाई मोरे दिसायलेत. पण देसाई मोरे मध्ये प्रभू आहे, फक्त पाहायचं. दीपा पाटील मध्ये प्रभू आहे. हर बाला में देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. हर बाला देवी की प्रतिमा. अरे जगदंबा हिच्या रूपात आलेली. बस अध्यात्म संसार एकत्र सुरू झाला. ही भावना म्हणजे लहर अखंड तेवत ठेवा असे ज्ञानेश्वरी सांगते. संसार आणि परमार्थाची ऊर्जा एकाच वेळेस सतत अखंड चिंतन विठोबाचे. म्हटलंय त्याच्याच करता म्हटलं अखंड जागृती. बस साधना कमी पडली तरी हरकत नाही. प्रपंच परमार्थमय झाला पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला री. वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे, खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकून या पाहे, विठ्ठल पुढे उभा राहे. सारखा समोर. ऑफिसमध्ये जात आहेत, समोर आहे भगवान, आपल्या बरोबर येतोय. ऑफिसमध्ये बसलोत, काम करतोय, भगवान समोर आहे. ग्राहक आलाय, त्याच्यामध्ये प्रभू आहे. मी त्याला गोड बोललं पाहिजे. न जाने किस भेष में बाबा मिल जाए भगवान रे, बड़े प्यार से मिलना सबसे न करना अभिमान रे, न जाने किस भेष में बाबा मिल जाए भगवान रे. काय सांगता, कुठल्या रूपात तो येईल, कुठल्या याच्यात येईल. लहर सारखी तेवत ठेवा की प्रत्येक अंश प्रभूचा आहे. बाप्पासाहेबांचा अभंग आहे. आत्म अंश जीव सारे, जाणू वागू प्रेम भरे. आत्म अंश जीव सारे, जाणू वागू प्रेम भरे. प्रेमाने वागू. आमचा देव मूर्तीत, आमचा देव फोटोत आणि आमचा देव देव्हाऱ्यात. हे छोटे देव. मोठे देव तिरुपती, पंढरपूर, काशी, प्रयाग, बद्रीनारायण. हे मोठे देव. मोठं काम असलं तर त्या देवाकडे जातात. छोटा बालाजी नाही देऊ शकणार आपल्याला. हे सगळं आपलं असं आहे. म्हणून आपल्याला काहीच मिळत नाही, कारण काही काही कळतच नाही. काही मिळत का नाही, काही काही कळतच नाही. कळत नाही म्हणून काही वळतही नाही आणि काही मिळतही नाही. म्हणून दोन्ही ऊर्जा एकत्रित उठल्या पाहिजेत आणि अखंड ऊर्जा पाहिजे प्रभूची. एकदा एक उदाहरण मागे सांगितलेलं होतं शिर्डीच्या साईबाबांचं. एका गावामध्ये साईबाबा होते आणि शेजारचा जो मंदिराचा पुजारी होता त्या गावचा, त्याने पण केला होता की नेहमी करता
साईबाबांचं दर्शन घेतल्याशिवाय जेवायचं नाही. आणि मग तो काय करायचा, सकाळी उठायचा, पूजा करायचा देवाची, त्या मंदिराची, जायचा तो. साईबाबा ज्या ठिकाणी असतील गावाला त्या ठिकाणी जाऊन मग येऊन मग जेवायचं. हे साईबाबांना कळालं. साईबाबा म्हणले, किती तू कष्ट घेतोयस? नाही म्हणले, मी पणच केलेलं आहे की तुमचं दर्शन झाल्याशिवाय जेवायचं नाही. अरे असं काही गरज नाही म्हणले, तू माझं आठवण कर. नाही म्हणले मला, कारण साईबाबा म्हणजे साईबाबा प्रत्यक्षच पाहिजे. म्हणले, बाबा तुम्ही या ना आमच्या मंदिरामध्ये भेट द्यायला माझ्याकडे. हो येईल म्हणले. कधी? म्हणले, उद्या. तू येऊ नको म्हणले, मी उद्या येतो. आणि जेवणही घ्या म्हणले. हो हो आपण दोघं जेवू म्हणले. साईबाबा म्हणले. साईबाबा हे बसलो ना. किती वाजता? म्हणे 12 वाजता येईल. हा बसला. साईबाबा काही आले नाहीत. 1 वाजले, 2 वाजले. शेवटी गेला. आता दर्शन घेतल्याशिवाय तर जेवायचे नाही. साईबाबा विसरले वाटतं. पण गेला. बाबा तुम्ही आले नाही. आलो होतो. मी पाहत होतो म्हणले, दरवाजात बसलेलो होतो. ते म्हणले, तू मला काठीनं मारलंस रे. काठीनं मारलं? कुठं बाबा, मी कसं काठीनं मारेन मला तुम्ही दिस. आणि मी कोण होऊन आलो होतो तू पाय. मग पाहिलं ते एका कुत्रा आला होता, मंदिरात घुसला आणि ते जेवणाचा डबा त्याचा खायचा प्रयत्न केला त्यांनी, ताट, आणि त्याला यांनी काठीनं मारलं. हे पाय ओळ आहेत माझ्या पाठीवर. बरं बाबा सॉरी, व्हेरी सॉरी. काय माफी मागितली. आता उद्या या. बरं जा, येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले. साईबाबा आता त्याला वाटलं कुत्रं पाहतो होता, कुत्रं आलं तर आपण घेऊन टाकू. साईबाबा काही आले नाहीत. पुन्हा गेला. बाबा तुम्ही नाही आले, वाट पाहिली. आलो होतो रे म्हणे, पण तुला नाही, तुम्हाला काहीच दिलं नाहीस, उलट हाकलून लावलं तिथून. कोण होते बाबा तुम्ही? मग पाहिलं तर एक महारोग झालेला पेशंट असा जवळ होता, ज्याचा घाण वास येत होता आणि सगळे पस त्याच्या अंगावरून पू जात होता. जखमा झालेल्या होत्या. आणि त्याला वाटलं साईबाबा येत आहेत आणि हे काय धूळ आलंय आपल्या याच्यात. त्याने सगळे जा इथून, हाकलून लावलं. आता नाही येणार म्हटले. बस 2 वेळेस झालं, पुन्हा नाही येणार. अरे अरे म्हणले, चान्स आऊट झालो. आपले असे अनेक चान्सेस आऊट होतात. म्हणून लहरी एकत्रित उठल्या पाहिजे. प्रत्येक काम करत असताना रामच समोर पाहिजे. कामाच्या धारा वाहत असताना राधा समोर पाहिजे. सगळं समोर पाहिजे. अखंड, पुन्हा अखंड बरं का. अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड शेजार. मोह म्हणजे काय? आता मोहाचं थोडं घेऊ. दुसऱ्यामध्ये सुख नाही कळाले तर मोह दुसऱ्यामध्ये निर्माण होणार नाही. असं कळालं की दुसरा माणूस सुख देऊ शकत नाही तर मोह निर्माण होणार नाही. म्हणून पहा, सूनबाई घरात आली की सासूबाई इतकी डिंग्या मारते, सगळ्या शेजाऱ्यांना बोलवते, माझी सून आली, माझी सून आली, पहा 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 पहा. तिचं तोंड पाहतात सगळे, सुनमुख. आणि तिचा एकदा हात पाहिला मग सासूचा मोहभंग होतो. तिने हात दाखवला की, तोंड दाखवलं तोपर्यंत ठीक आहे, पण हात दाखवला की आणि एकदा जीभ दाखवली की संपला. मोहभंग होतो की ही सून सुख देऊ शकत नाही हे सांगायला पुन्हा शेजारी गोळा केले जातात. मोह करणार नाही दुसऱ्यामध्ये. मोहाचे कारण, मोह का होतो वस्तूमध्ये, विषयांमध्ये? कारण ही वस्तू माझ्याजवळ असेल तर मला सुख मिळेल, व्यक्ती माझ्याजवळ असेल तर मला सुख मिळेल.
मोह नसेल आणि मोह असेल तर लोभ, हव्यास वाटतं, मला पाहिजे ही वस्तू. मोह होतो. केवढ्याला दिली? चांगला जावई जर असेल तर त्याची कॉस्ट हुंड्याची वाढते, प्राईस. केवढ्याला आहे हा? 2 लाख. आणि दुसरा 1 लाख. नाही, 2 लाखावाला परचेस केले जातं. नवरा विकत घेणे आहे आणि ते पाठी लावतात, मुलगा विकणे आहे. आणि विकल्यानंतर, पैसा घेतल्यानंतर जर त्यांनी नाही सांभाळलं तर का रडता? कारण तुम्ही विकून टाकलाय हुंडा घेऊन. म्हणून ती पहिल्यांदा घरात येते, म्हणते जशी मी माझ्या आई वडिलाला सोडून आले तसे तुम्ही तुमच्या आई वडिलाला आत्ता सोडून द्या. मोह नसेल तर लोभ नाही. म्हणजे काम नंतर मोह आणि मोहानंतर लोभ, पाहिजे ती वस्तू. लोभाचा अर्थ काय? ज्यामध्ये सुख मिळाले त्याला पकडून ठेवणे. तू आजकाल मला बोलतच नाहीस, पहिल्यासारखी राहिलीच नाहीस, माझ्याबरोबर येतच नाहीस. मुलगाही म्हणतो आपल्या मित्राला, आजकाल आपण दोघं बरोबर राहतच नाही. लोभ म्हणजे ती वस्तू, विषय किंवा व्यक्ती पकडून ठेवणे. हे माझ्या जवळच राहा. सासूला वाटतं नेहमी सुनबाई आपल्या बाजूला बसली पाहिजे, लग्न कार्यात याच्यात. आणि ती सुनबाई म्हणते तुम्ही तिकडे ना मी इकडे. ती तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये जाते आणि यांना त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये ठेवते. पहा ना, मला बोलली देखील नाही, आमच्याबरोबर राहत नाही, मला विचारलं नाही. लोभ म्हणजे पकडून ठेवणे. नाही, माझ्या जवळच राहिली पाहिजे.